नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 15 जुलै 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणामध्ये पाणीसाठा किती आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झाली आहे, त्याचबरोबर उजनी धरणातून कालवा, बोगदा आणि सिनामाडा उपसा सिंचन यातून पाणी कधी सोडणार आहेत याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी जर उजनी धरणाची आकडेवारी बघितली तर एकूण पाणीसाठा हा 91.83 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 28.17 TMC आणि टक्केवारी बघितली तर 52.88% उजनी धरण आलेलं आहे. आणि दौंडच्या विसर्गामध्ये कमाल जी घट होऊन तो विसर्ग सध्याला 4692 क्युसेक एवढा झालेला आहे. आता सध्याला सगळीकडे एकच चर्चा आहे की उजनीतून कालवा, मुख्य कालवा म्हणजे दोन्ही कालवे, सिनामाडा उपसा सिंचन, भीमा सिनाजोड प्रकल्प यातून पाणी कधी सुटणार. काल जलसंपदा मंत्र्यांनी आदेश दिले आहेत की आज पाणी सोडावं. मग काही जणांचा हिशोब आहे की रात्री 12 वाजता पाणी सोडणार आहेत, पण तसं काही नाही. जिथं प्रशासनाचे आदेश संपतात तिथं अधिकाऱ्याचे अधिकार चालू होतात. त्यामुळं त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या कामानुसार आज दुपारी कदाचित दुपारपर्यंत पाणी सुटल. आणि त्यात दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची की उजनी धरणातून या वेगवेगळ्या प्रकारावर पाणी सोडण्याबाबत जे श्रेयवादाची लढाई सध्याला लढली जाते, विद्यमान आमदार असतील किंवा दूध संघाचे चेअरमन असतील, हे माझ्यामुळं पाणी सुटलं अशा दोन्हीकडून जाहीर केलं जातं आहे. आपापल्या माध्यमातून पेपरला जाहिरातबाजी केली जाते, पेपरबाजी केली जाते. परंतु काही का असेना, कोणाच्या का मागणीनं पाणी सुटेना पण शेतकऱ्याला पाणी मिळतं ही आनंदाची बाब आहे. परंतु दोघाच्या भांडणामध्ये असा शेतकऱ्याचा लाभ होणं चांगलंच आहे. परंतु दोघाच्या भांडणामध्ये, दोघाच्या वादामध्ये शेतकऱ्याचं कुठं नुकसान होऊ नये याची दोघांनीही काळजी घेतली पाहिजे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.